तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनासह 25,35,000 रुपयांचा गुटखा जप्त केलाय। खामगाव परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाई यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले। पोलीस पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग बुलढाणा आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे नाकाबंदी केली। तपासणी दरम्यान वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला। पथकाने वाहनासह 50,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी रामराज जुल्हारे वय 48 वर्ष राहणार फतेपूर उत्तर प्रदेश या एकाविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास सुरू असून आरोपींची चौकशी करून अवैध वाहतुकीच्या मागील साखळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाई, दीपक लेकुरवाडे यांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव ग्रामीण।